हे पहा, चमचमीत अशी झणझणीत अशी भोगीची भाजीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. हे पहा, आज आपण भोगीची मिक्स भाजी करणार आहोत. हे पहा, त्यासाठी आपल्याला लागणार आहे वालाच्या शेंगा निसून ठेवल्या आहेत, वांगे चिरून घेतले आहेत आणि अगदीच एक तुकडा आपल्याला जांबाचा घ्यायचा आहे आणि थोडेसे गाजरचे तुकडे घेतले आहेत. अगदीच 2 बोरं घेतले आहेत, बोराचा मान असतो म्हणून. आणि मेथीची भाजी थोडी घेतली आहे. हे पहा, हे सर्व मी व्यवस्थितशीर चिरून घेतले आहे. तर करायच्या टायमाला मी हे सर्व धुवून घेईल. आणि या भाजीला आपल्याला वाटण करायचं आहे. तर कांदा, एक मोठा कांदा चिरून मी भाजून घेतला आहे. त्यानंतर खोबरं पण चिरून भाजून घेतलं आहे आणि अद्रक लसूण घेतले आहे. आणि हे आपले हरभरे असतात ते ओले हरभरे निसून भाजून घेतले आहेत आणि भरपूरशी कोथिंबीर घेतली आहे. आणि त्यासाठी तिळाचा आपल्याला कुट्टा लागणार आहे. तर तीळ हे भाजून मी कुटून त्याचा कुट्टा केला आहे. तर आपली सर्व भाजीची तयारी झाली आहे. तर आपण आता हे मिक्सरला याची पेस्ट करून घेऊया, म्हणजे हे वाटण तयार करून घेऊया आणि नंतर भाजीला फोडणी देऊयात. वाटणामध्येच आपण तिळाचा कुट्टा घालणार आहोत. वाटण मी ह्या मिक्सरच्या भांड्यात करणार आहे. आणि त्यानंतर हा कुट्टा मी त्यामध्ये बारीक झाल्यावर टाकणार आहे. हे पहा, आपले वाटण रेडी झाले आहे. तर आता आपण वाटण चांगले फ्राय करून भाजी करून घेऊयात. तर आता आपण वाटण भाजून घेणार आहोत. त्यामध्ये घालणार आहे मी जिरे. त्यानंतर हा आपला वाटलेला मसाला, वाटून घेतलेला. यातच आपल्याला थोडा कुट्टा घालायचा आहे तिळाचा. हे पहा, आपल्याला काळा मसाला घालायचा आहे 2 ते 4 चमचे. त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा जिरे पूड, आणि मस्त असा चांगला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे 1 चमचा मीठ घालायचे आहे. हे पहा, आपला मसाला चांगल्या प्रकारे फ्राय झाला आहे. तर आपल्याला या भाज्या, चिरून घेतलेल्या भाज्या धुवून घेतल्या आहेत आणि ते आपल्याला या वाटणामध्ये घालायच्या आहेत. 1 ते 2 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. सगळ्या भाज्या घातल्यानंतर मसाल्यामध्ये हे लक्षात ठेवायचे, कारण गरम पाण्यामुळे भाजीला टेस्ट खूप भारी येते. भाजी आता आपण चांगल्या प्रकारे शिजू देणार आहोत. हे पहा, आपली भोगीची भाजी एकदम झणझणीत अशी रेडी झाली आहे. हे पहा, पाहू शकता, भाजीला तरी पण भरपूर आलेली आहे. आपली झणझणीत भोगीची भाजी रेडी झाली आहे.
तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला ह्या भाजीची रेसिपी नक्की आवडेल. आणि आवडली असली तर कमेंट्स करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, इथे आपली भाजी पण रेडी झाली आहे झणझणीत. आणि इकडे मी बाजरीच्या भाकरी पण करून घेतल्या आहेत. एकदम कडक अशा बाजरीच्या भाकरी पण मी करून घेतल्या आहेत. भोगीच्या दिवशी बाजरीची भाकर आणि या प्रकारची भाजी खाल्ली जाते. आणि देवालाही याचा नैवेद्य दाखवला जातो. खणाला पण याचाच नैवेद्य दाखवला जातो. तर तुम्हाला या भाजीची रेसिपी आवडली असली तर लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.